जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते पानंद रस्ते अतिशय महत्वाची अशी बाब आणि अशा प्रकारचे शेत रस्ते पानंद रस्ते मोकळे करून दिले जात असताना लागणारा पोलीस बंदोबस्त हा मोफत दिला जातो। गेल्या अनेक दिवसापासून आपण वर्तमानपत्रामधून किंवा बातम्यांमधून पाहत आहोत। मग खरंच अशा प्रकारचा बंदोबस्त मोफत देण्याची काही तरतूद आहे का? याच्या संदर्भातील काही जीआर परिपत्रक आहे का? अशाबद्दल सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या संदर्भातील नेमक्या काय तरतुदी आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते पानंद रस्ते अतिशय निकडीची बाब आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत रस्ते उपलब्ध करून देणं, ज्याच्यामध्ये मागणीनुसार शेत रस्ता उपलब्ध करून देणं, शेत रस्त्याची रुंदी वाढवणं, याचबरोबर जे काही अतिक्रमण झालेले पानंद रस्ते असतील, शेत रस्ते असतील, हे अतिक्रमण मुक्त करणं, अशा अनेक साऱ्या बाबींना प्राधान्य दिलं जात आहे। आणि या सर्व बाबी पार पडत असताना याच्यामध्ये आपण पाहिलेले की मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते ही योजना आणण्यात आलेली आहे। पूर्वीपासूनची मातोश्री शेत शिवार पानंद रस्ते योजना राबवली जात आहे। याच्या अंतर्गत देखील हे रस्ते उपलब्ध करून देत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात। पोलीस संरक्षणाची त्या ठिकाणी गरज लागते आणि अशा प्रकारे जर पोलीस संरक्षण आवश्यक असेल तर ते मोफत मिळण्यासाठी काही तरतूद आहे का? तर तीच तरतूद आपण जाणणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या संदर्भात एक 2021 मध्ये जीआर निर्गमित करण्यात आलेला होता। ज्या जीआर मध्ये आपण जर पाहिलं तर सरकार म्हणजे हे जे काही नियोजन विभाग असेल, रोजगार हमी विभाग असेल, यांच्या माध्यमातून मातोश्री शेत शिवार पानंद रस्ते योजना राबवली जात असताना रस्त्याचं अतिक्रमण काढताना पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि राज्यामध्ये आता सध्या शेत रस्त्यांसाठी दिलं जाणारं प्राधान्य, या पार्श्वभूमीवरती 24 एप्रिल 2025 रोजी एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली होती। महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा गृह विभागाला सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि याच अनुषंगानं 5 मे 2025 रोजी राज्याच्या उपसचिवांच्या माध्यमातून पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे मुंबई यांना एक पत्रक दिलेलं होतं। ज्या पत्रकामध्ये 27 फेब्रुवारी 2018 नुसार विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजना राबवली जात आहे। याच्यानंतर राज्यामध्ये मातोश्री शेत शिवार पानंद रस्ते योजना राबवली जात आहे। अशा प्रकारच्या या योजना राबवल्या जात असताना जे काही शेत रस्ते, पानंद रस्ते, शिवार रस्ते, शिव रस्ते जे आहेत, हे जर अतिक्रमण झालेले असतील, ते अतिक्रमण काढायचे असतील तर अशा प्रकारचे अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त कोणत्याही प्रकारचं शुल्क नाकारता उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि याच अनुषंगानं महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी 2025 आणि 24 एप्रिल 2025च्या बैठकीमध्ये तशा प्रकारची मागणी या शासन निर्णयाच्या अनुषंगानं तरतूद करण्याची या ठिकाणी सूचना देण्यात आलेली होती। आणि याच अनुषंगानं हे महत्वाचं असं जे पत्रक आहे ते पत्रक या ठिकाणी उपसचिवांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे। आणि अशा प्रकारची रस्त्याचं अतिक्रमण काढणं, मोजणी करणं किंवा इतर काही अनुषंगिक बाबी पार पडत असताना लागणारा जो काही पोलीस बंदोबस्त असेल, ज्याची मागणी केली जाईल, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि तशा प्रकारे सर्व घटकांना कळवावं अशा प्रकारे सुद्धा त्यांच्या पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। आणि याच अनुषंगानं ताबडतोब दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 मे 2025 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या माध्यमातून सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व परिवेक्षीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की 5 मे 2025च्या पत्रकानुसार गृह विभागाच्या सूचनानुसार जी काही कारवाई ती कारवाई करावी। अर्थात शेत रस्ते, पानंद रस्ते, शिव रस्ते हे अतिक्रमण मुक्त करत असताना, अशा रस्त्यांची मोजणी करत असताना जो काही आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त असेल तो उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारू नये। अर्थार्थी शेत शिवार पानंद रस्त्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त हा मोफत मध्ये पुरवला जातो। तर विचारल्या गेलेल्या प्रश्नाची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।